ऐश्वर्याला खऱ्या आयुष्यात मुलगा शोधायचा असेल तर काय नका शोध काय गोष्टी नकोय मुलगा लग्न नाही मुलगा नकोय. स्वप्नीलची बायको स्वतः आमच्याकडे डायरेक्शन टीम मध्ये काम करतेय. लकी म्हणेन मी स्वतःला की 5 मुली आणि मी एकटा आहे. कान्हा हा शिकायला हवंस तू वकिली करायला हवीस तर मी प्रत्येक वेळी म्हणायचे अरे रुको यार मैं एक्टर हूँ, मैं A to Z बनूंगी तुम देखना. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. खरं तर खादाड कॅफे बघून तुम्हाला कळालंच असेल की मी कुठे आली आहे. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या सेटवर आली आणि माझ्यासोबत वल्लरी आणि मनोज आहेत. कसे आहात? मस्त मस्त. हॅलो. काय सांगाल किती मी पहिले त्यालाच विचारेल की 5 जणींसोबत एकटा आहेस कसं सांभाळतोयस? लकी म्हणेन मी स्वतःला की 5 मुली आणि मी एकटा आहे. कान्हा हा कान्हाच मॅजिकची सिरियल आहे. मजा येते आणि सुरुवातीपासूनच म्हणजे आमचं वर्कशॉप झालं तेव्हापासूनच आमची बॉन्डिंग खूप छान झाली आणि स्पेशली ऐश्वर्यासोबत, कारण का माझं मॅक्झिमम सीन ऑब्व्हियसली ऐश्वर्यासोबतच आहे. आमचा पहिल्या दिवशीच आय थिंक बसमध्ये शूट झालं होतं, रोमॅन्टिक सीन झाला आणि मॅक्झिमम हिच्यासोबत सीन असल्यामुळे एक कम्फर्ट झोन आहे. मजा येते काम करताना आणि इथे आल्यावरती खास मजा येते कारण का सगळ्यांसोबत तो टायमिंग असतो. आकांक्षासोबत मी काम केलेलं आहे तर मजा येते, गिव्ह अँड टेक होतं आणि आम्ही सीन इम्प्रोवाईज करतो ओव्हरऑल. तर वैभव सरांनी ज्या पद्धतीने सीन कोरिओग्राफ करतात तर एकंदरीत फक्त वाक्य नाही तर वाक्यांच्या मध्ये आम्ही बरंच काही शोधण्याचा प्रयत्न करतो, तर मजा येते. पण वल्लरी काय सांगशील की तू एकटी ते यांच्यात राहतेस, म्हणजे तुझ्यावर मध्ये चोरीचा आळ आला आणि त्याच्यानंतर नवरा तुला घ्यायला आला पण सगळ्यांनी थांबवलं, तर मग हा म्हणजे जरी काहींचा स्वार्थ होता त्यात पण काही जेन्युनली माझी मैत्री त्यांच्यासोबत झाली आहे. तर वल्लरी म्हणून मी हे कॅरेक्टर ॲक्च्युअली प्ले करताना मला ना खूप वेगवेगळ्या गोष्टी, लोकांचे वेगवेगळे शेड्स बघायला मिळतात. म्हणजे सिरियलमधले की काय वेगवेगळ्या प्रकारची लोकं असतात आणि किती वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव मिळतात ज्या मुली एकट्या शहरात राहायला येतात लांबून, ज्यांना काय कसलाच एक्सपिरियन्स नसतो आणि त्या जेन्युनली खूप हरवलेले असतात, लॉस्ट असतात आणि घरच्यांचा सपोर्ट नसतो, बेसिकली घरच्यांपासून लांब राहतात. सो मला हे जे एक कॅरेक्टर करायला मिळतं ना माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे बिकॉज मी एकटी राहत नाही. मी माझ्या फॅमिली मूळची मी इथली असल्यामुळे मला या सगळ्या गोष्टींचा अनुभव नाही आहे. त्यामुळे मी जेव्हा ह्या सिरियलमधल्या काही मुली आहेत ज्या ॲक्च्युली PG राहतात तर त्यांचे अनुभव ऐकून, जसं विदिशा म्हणते तसं की ती रोज ती PG नाही पण ती शेअरिंगमध्ये राहते त्यामुळे तिला रोज काहीतरी नवीन चॅलेंजेस असतात. आज मावशींनी नळच सुरू ठेवले. सो हे जे बेसिक जे चॅलेंजेस आहेत ते मी अनुभवले नाहीत, पण या शोमधनं मला एक वेगवेगळे लोकांचे शेड्स, चॅलेंजेस आयुष्यातले, कारण मला तर सगळं आयतं मिळतं ना. मी घरीच आहे त्यामुळे मला ॲक्च्युली मी फॅमिलीसोबत राहिल्यामुळे मला सगळं आयतं मिळतं. त्यामुळे मला ह्या गोष्टीचा अनुभव नाही तो मला इथे घ्यायला मिळतो. त्यामुळे इट्स समथिंग डिफरंट. पण दोघांनी एक मालिका केली आणि त्यानंतर या मालिकेत दोघेही आहात, तर ही भूमिका स्वतःसाठी चूज करताना काय विचार डोक्यात ठेवलेला? जेव्हा मला पहिल्यांदा वैभव सरांचा फोन आला, सर म्हणाले की हा लीड आहे पण कन्व्हेन्शनल लीड नाही आहे, की मेन स्टोरी या 5 जणींची आहे पण मुख्य जी आहे तिचा तू नवरा आहेस, म्हणजे तिच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सगळी स्टोरी असणार आहे आणि तू तिचा नवरा आहे. आणि सरांनी सांगितलं, म्हणजे ओव्हरऑल सांगितलं की गावचा कॅरेक्टर आहे, तो इलेक्ट्रिशियन आहे, तो बायकोला सपोर्ट करतो आहे. तर मला खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर वाटलं ते आणि मी म्हटलं की चलो करते है. आणि आता मला सांगायला आवडेल की मी स्वतः हॉस्टेलला राहिलेलो आहे. तर आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती, तिचं लग्न झालं होतं. तर तेव्हा मी विचार करत होतो, अरे असं कसं लग्न झालेली मुलगी शिकते, हे माझ्यासाठी ही गोष्ट आहे 2010 सालची, 2010-11 सालची गोष्ट आहे. तेव्हा तो तिला सपोर्ट करत होता आणि तेव्हा तसा लिबरल विचार करणारे फार कमी, आत्ता तरी आपल्याला लगेच सापडतील असेल, पण तेव्हा तो व्यक्ती जो होता ना, मला आता त्याचं कौतुक वाटतंय की अरे तेव्हा त्याने कसा सपोर्ट केला असेल. तर कुठेतरी मी त्या व्यक्तीला भेटलो नाही, पर्सनली बोललो नाही, पण कुठेतरी विचार केला की त्याने काय विचार केला असेल, तो विचार मी या मनोजच्या कॅरेक्टरसाठी करतो. आणि हल्ली सपोर्ट सिस्टीम असणं आपल्या आयुष्यामध्ये ही खूप मोठी गरज आहे, कारण का आपण स्वप्न तर बघतो लेकिन अगर कोई सपोर्ट करने वाला नाही आहे ना, मग ती स्वप्न पूर्ण नाही होऊ शकत. कारण का घरी एक वेगळा हेडेक असतो आणि बाहेर एक वेगळे हेडेक असतात. तर पॅसिव्ह राहून एखाद्याला सपोर्ट करणं
हे खूप मोठं काम आहे आणि ते मनोजचं कॅरेक्टर करते, म्हणून हे करायला मला मजा येते. आणि मला ना सांगायला आवडेल की स्वप्नीलची बायको स्वतः आमच्याकडे डिरेक्शन टीममध्ये काम करते, ती वैभव सरांच्या अंडर काम करते. सो तिचं पण खरंच कौतुक आहे की ती ज्या प्रकारे त्याला सपोर्ट करते. म्हणजे ती इथेही काम करते, ती आमच्या शोमध्ये वहिनीचंही कॅरेक्टर प्ले करते आणि ती एका खऱ्या अर्थाने सक्सेसफुल पुरुषाच्या मागे एक वुमेन असतं ते म्हणतात ना, ती 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 आहे. मला असं खूप आणि छान वाटतं तिच्याकडे बघून की ती घरही सांभाळते, ॲट द सेम टाइम ती इथे सेटवरही सगळं काम करते आणि खूप छान पद्धतीने करते. सो आय लाईक इट की आमच्या रोमॅन्टिक सीनच्या वेळेला ती तिथे क्यू देत उभी असते. मला इतकी गंमत वाटते ना त्याची. मृदुला टेन्शन नको घेऊ, मृदुला टेन्शन. पण मी प्रत्येक वेळी म्हणते ती, तर मला तर वाटतं तिचा माझ्यावर जास्त विश्वास आहे स्वप्नीलपेक्षा. मी दमधक्के बोल शकते. पण जेन्युअनली ती खूप इतकी स्वीट आहे ना, त्यामुळे मला ती केमिस्ट्री बघून तिथे असं खूप छान वाटतं. पण जेव्हा स्क्रिप्ट आली किंवा असं ठरलं की 5 मुलींची कथा आहे, हिला मगाशी इंटरव्ह्यूमध्ये विचारलं तेव्हा ती असं सांगत होती, मंगळसूत्र दाखवलं, हा माझ्याकडे नवरा आहे. म्हणत होते की अजून हिरो मुलींचं चाललं होतं की लडके लेके आओ यार, लडके लेके हम लोग भी हिरो. म्हणणं आय ऑलरेडी हॅव हिरो, आय एम कमिटेड इन शो म्हटलं. पण जेव्हा कळालं की तुझं लग्न झालेलं असणार आहे मालिकेत, तेव्हा काय विचार होते का? म्हणजे माझा पहिला कन्सर्न होता की कॅरेक्टरचं वय काय नक्की, की लग्न झालेली आहे तर बेसिकली. तर ते म्हणाले नाही, नुकतंच तिचं लग्न झालंय, ती तुझ्या एजचीच मुलगी आहे, नुकतं तिचं लग्न झालंय, पण नवरा लग्न झाल्या झाल्या तिला सपोर्ट करतोय, तिला वकील व्हायचंय, तर त्यामुळे तो तिला सपोर्ट करून शहरात पाठवतोय शिक्षणासाठी. हे ऐकून एक वेगळं क्लिक झालं मला. आणि दुसरं म्हणजे वकील, माझे बाबा स्वतः वकील आहेत. सो त्यांना कुठेतरी वाटत असायचं सतत, माझ्या मावशीला, माझ्या मामाला आणि आईला, ह्या सगळ्यांनाच वाटत की तू अभिनय तर करतेस पण सोबत काहीतरी अजून एक बॅकअप प्लॅन असायला हवा, तर तू शिकायला हवंस, तू वकिली करायला हवीस. तर मी प्रत्येक वेळी म्हणायचे, अरे रुको यार, मैं ॲक्टर हूँ, मैं A to Z बनूंगी, तुम देखना. कारण माझा अभ्यासात एवढा रस नाही, तेवढं मी पॅशनेट या क्षेत्रामध्ये होते. पण त्यांना तेव्हा ते तेवढे शुअर नव्हते. पण आता जशी मला कामं मिळतात किंवा जसं माझं सक्सेस बघतात, तर त्यांना ते विश्वास बसायला लागला, ते सपोर्ट करायला. आणि आज तो दिवस आला की मी वकील असणार आहे या सिरियलमध्ये. आणि दुसरं म्हणजे मेन काहीतरी खूप वेगळा विषय आहे ना हा, जनरल. कारण असा विषय आधी आलाय की पुरुष सपोर्ट करतोय एका महिलेला काहीतरी बनण्यासाठी. हा विषय येऊन गेला, त्या मालिकेत कामही केलंय. पण दिस इज समथिंग डिफरंट की पुरुष तर सपोर्ट करतो, पण बाईला सपोर्ट करते आणि बाईच्या मदतीने पुढे जाते. सो हे जनरली डेली सोपमध्ये पाहायला गेलं तर बाईचं टांग खेचते असं काहीतरी होतं जनरली, पण इथे सगळंच खूप वेगळं आहे. सो दॅट वॉज चॅलेंजिंग. आणि पहिले मला सांगण्यात आलं होतं की 5 लीड असणार आहे, त्यामुळे 5 लीड असणार आहे. मी ह्या आधीच शो केला, त्याच्यामध्ये टायटलला होते मी, त्यामुळे थोडी एक धाकधूक होती. मी डिस्कस केलं, नीट ऐकून घेतलं सगळं. म्हटलं मला काहीच कॉम्पिटेटिव्ह नाही, काही माझं म्हणणं नाही, माझं फक्त करिअर ग्राफ खाली नाही, मला वरच्या दिशेला जाताना बघायचं आहे. पण स्टोरी ऐकल्यानंतर म्हटलं की अरे 5 लीड हो 10 लीड हो, ये इस शो से मेरा करियर ग्राफ ऊपर ही जाने वाला है. मैं बहुत श्योर हूँ. और इतना मस्त स्टोरी आहे, तुम्हालाही बघायला खरंच खूप मज्जा येईल. येस, आम्ही बघतो, आम्हाला खूप मजा येते. पण मी त्याला विचारेल की बायको इथे असते, बायको सीन्स वगैरे बघते, घरी जाऊन त्याच्याहून कधी असं आपण बोलतो ते काढून ओढा. मी खूप किडे करते, पण मी तसे खूप किडे करते. नाही, पण त्या गोष्टी कधी आमच्या मध्ये आल्या नाहीयेत. म्हणजे कारण कारण इथे ती सेटवरती अभिनय बघते ती, तिच्या घरी जाऊन प्रतिक्रिया, म्हणजे आता सगळ्यांसमोर असताना ती इतकी बोलू नसेल शकत, काही असेल किंवा घरी जाऊन वेगळ्या काही प्रतिक्रिया असतात. मला नाही वाटत मृदुला तशी मुलगी आहे, ती खूप अंडरस्टँडिंग आहे, ऍक्च्युअली अंडरस्टँडिंग आहे. आणि घरी गेल्यावरती उलट ती मला सांगते की अरे हा सीन अजून असा केला असता तर हा चांगला झाला असता. मलाही वाटतं ती तशी बोलणार, ऍक्च्युअली तशी बोलते. आणि एक सेपरेट, अरे ती तर मला बऱ्याचदा मेकअप रूम मध्ये म्हणते, अरे तुमचा तो रोमॅन्टिक सीन छान झाला, मस्त झालं. म्हणलं थँक्यू. पण मला कधीच तिच्याकडनं तशा वाईब्स येत नाही किंवा तिच्या वागण्यातनं तशा वाईब्स नाही. ती काय म्हणतात, शाणी मुलगी आहे ती, खूप ऑकवर्ड होतो. हो, ह्याला काय शक्य नाहीये. नाही, कसं आहे की मोस्टली पुरुषांचा मेंदू जर म्हणाल ना, त्याच्यामध्ये असे वेगळे कप्पे असतात. तर त्याच्यात वेगळे कप्पे असतात. स्त्रियांचे सगळी गुंतागुंत असते. पण मला असं वाटतं तिचे पण थोडे कप्पे असे सेपरेट आहे की सेटवरचं जी डिरेक्शन टीममध्ये काम करते, क्रिएटिव्ह साईड तिची जी आहे आणि माझी ॲक्टर साईड जी आहे, आणि इथून
घरी निघाल्यावरती ती माझी जे बायको नवरा आहे. बायको, ही माझी बायको आहे. तर एक ते सेपरेट आहे, ते आम्ही दोघांनी ठेवलेलं आहे. इथेही तिच्या डिपार्टमेंटमध्ये मी कधी तिला सांगायला जात नाही किंवा इंटरफेअर करत नाही. ती तिचं सॉर्ट करते आणि इथे ती मला कधी सांगत नाही. हां, इथे सजेशन असेल तर हे वाक्य जरा असं घेऊन बघ, किंवा इथे नाही जमलं तर मग दुसऱ्या दिवशी एखादा सीन असेल तर हा मुळात ती सीन खूप असणार आहे. उत्तम सिंगर आहे. मला हे खरं हो. सांगायला ती उत्तम सिंगर आणि उत्तम ऍक्टर आहे. मी तर तिला दरवेळी म्हणते तू का डिरेक्शन मध्ये का शिरलीस स्वतः अचानक, तू सिंगिंग कर बघू. असं माझं प्रत्येक वेळेला होतं की शी इज अ ब्रिलियंट सिंगर. सो मला ते खरंच पण सांगायला आता वल्लरी ह्याची बायको आहे पण कौतुक मी करते. कळतं का चांगली तुम्हाला? गोष्ट, चांगली गोष्ट आहे. वल्लरीचा नवरा आहेस मालिकेत. ऐश्वर्याला खऱ्या आयुष्यात मुलगा शोधायचा असेल तर काय नका शोध. काय गोष्टी नवऱ्यात असं मला वाटतं? नकोय मुलगा, मला लग्न नाही मुलगा नकोय? मला मुलगा नकोय. अच्छा, तसा मुलगा. आणि मला लग्नच नाही करायचं, मुळात लग्न नाही करायचं. बस, प्रश्नच नाही आता, कारण ती म्हणाली नाही. पॉइंट ऑफ व्ह्यूने असं कसा तिला जोडीदार हवाय. ओके, तिला जर जोडी कस्टमाइज करेल हा. आता. स्वप्नील एकतर खूप काय म्हणतात, तो एक कॉमेडी माणूस आहे आयुष्यात खूप. हा. त्याला आता मी- काहीतरी कॉमेडी सुचत होतं. हिच्या ऐश्वर्यासाठी खूप शांत मुलगा लागेल. म्हणजे हे नसलं तरी चालेल, हे मोठं हवं. म्हणजे त्याला ऐकावं लागेल खूप. आणि हो, ह्याला खूप ऐकवते मी. हा, हे तोंड फक्त सॉरी बोलण्यासाठी उघडलं गेलं पाहिजे. हा, म्हणजे मृदुला केल्याच्या करता वो करता रे. नाही, मी कस्टमाइज करतो ना, तुम्ही पटकन बोललो असतो. तुझ्यासाठी मला एवढा विचार करावा लागतोय. तर सॉरी बोलण्यासाठी तोंड उघडावं लागेल, त्याला खूप ऐकावं लागेल. आणि शॉपिंगची तुला नाही, ही तेवढी इंडिपेंडंट आहे. ही स्वतःचा खर्च स्वतः करेल आणि ती म्हणेल की मला माझं आयुष्य जगू दे. हां, जेवण बनायचं तुझं तू बनवून घे, मला सांगू नको मी शूटला चालली आहे. हा, तर एवढं माझे डबे बनव. हा. हे पण सांग. तर एवढा सॉर्टेड असेल तरच तो हिचं मन जिंकू शकेल. हो. टिकवायचं नाही ते तुझ्यावरती. माझी हा, टिकली टिकवायची असेल तर पण तुमचा ऑफस्क्रीन बॉन्ड खूप छान झालाय. तर हो. सीन करताना काही किस्से किंवा एखादा सीन जो असा खूप मजेदार घडलाय, असं काय झालं? असं घडतच असतं, कारण सतत आमचं काय, कारण आम्ही कधीच सिरियस नसतो. नाही, घडला नाही तर आम्ही घडवतो काहीतरी त्यामध्ये. हा, म्हणजे मला कधी कधी काय होतं, म्हणजे एखादा सीन आहे ना, त्याच्यामध्ये खूप इंटेन्सिटी लावायची असते आणि एखाद्याला इंटेन्सिटी नसते लावायची. तर मला नसेल लावायची ना, मी रिलॅक्स असतो त्या सीनमध्ये आणि हिला खूप इंटेन्सिटी लावायची असते. ते खूप वाक्य असे फाडफाड बोलायचे असतात. आणि आल्या ना टेकमध्ये अहो काय झालं तुम्हाला वगैरे अशी जोरजोरात बोलायला लागते आणि मला हसायला येतं तेव्हा. आणि नेमकं माझा चेहरा दिसत नसतो, तर मी त्या टेकमध्ये हसून घेतो. तुम्हाला त्याच्या नावामध्ये पण फंबल लागतो कधी कधी. त्याला वल्लू म्हणायचं असतं का वल्लरी, त्याला कळत नाही, वल्लुरी म्हणतो. हो, तो काही करतो. आणि हे नेमकं टेकच्या आधी होतं. आणि माझा फेस असताना होतं त्याचं नेहमी. त्याचा सायलेन्स असतो, पण तो सायलेन्स मध्ये काहीतरी फंबल मारून जातो. सायलेन्स मध्ये फंबल नाही, पण होतं काय की मी हिला म्हणतो तू टेक रिहर्सल मध्ये जे करशील ना ते ऍक्च्युली टेक सारखं कर, म्हणजे मी हसून घेईन. त्याच्यानंतर मग टेक मध्ये सरप्राईज परफॉर्मन्स ठेवणार आहे, तू गप्प बस. मग मी हसतो हमखास. पण हे नातं आता मला किती फुलताना दिसणार आहे. अरे हे नातं ऑलरेडी फुललेलं आहे. तुम्ही जर का पाहाल तर फुललेलंच नातं आहे हे. थोडा गैरसमज आहे. हा, पुढे जाऊन पण ये हर क्या बोलतो मी, एक अप आहे तर थोडा डाऊन ही असायला हवा. मग मजा काय, मग सगळं गुडी गुडी होणार तर मजा नाही त्यात. काय. सो अप्स अँड डाऊन्स आहेत, पण हे नातं खूप छान फुलताना दिसेल. नुकतंच लग्न झालंय आणि नुकतंच लग्न झालेल्या जोडप्याला लांब राहावं लागतंय. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप एका ती अरेंज मॅरेजचं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप. सो हे खूप वेगळं आहे. सो पाहायला खरंच मजा आली. येस. आणि नक्कीच मनोजच्या कॅरेक्टरने बरेच जण इन्स्पायर झाले तर मला आवडेल. खूपच. म्हणजे गावाकडचे जे पुरुष आहेत ज्यांच्या बायकोला जर असं काही करिअर करायचं असेल किंवा तुम्हाला जर सपोर्ट करायचा असेल ना, तो करा, बिनधास्त करा. हेच बोलणार होते की ही मालिका ना खूप चांगला गमतीशीर म्हणजे गमतीशीर किस्से दाखवते, पण त्यासोबत खूप छान मेसेज देते. त्याच्या काही प्रतिक्रिया येतात तुमच्यापर्यंत? अरे हो, नक्कीच. फक्त आमचीच नाही, फक्त आमचीच स्टोरी नाही तर प्रत्येकाची. आता जसं प्रेरणाचं आहे, अनेक लग्न झालेल्या मुली आहेत ज्या डेस्परेट आहेत लग्न होण्यासाठी, तर ते एक वेगळा विषय आहे. तिचा तो एक वेगळा विषय आहे. श्वेतासारख्या काही मुली आहेत ज्या एक प्रिटेन्शियस लाईफ जगतात. त्यांचं खूप एक प्रिटेन्शियस जग आहे, पण त्यातनं त्यांना बाहेर निघायला हवं. पण मिठ्ठूचं कॅरेक्टर सगळेजण रिलेट करतात, कारण माझा जो ऑडिशन आहे, मला इकडे जायचंय, लोक आपल्या इंडस्ट्रीतली लोक रिलेट करतात. आणि तेजाचं आयुष्य, तेही बरेच लोक वर्क फ्रॉम होम वाले जे आहेत. सो हे
प्रत्येक गोष्टीचं एक मिसळ पिंगा आहे ऍक्च्युली. पण तुम्हाला किती कमेंट्स येतात किंवा किती DM भरतात की तुमचे खूप character actually लोकांना खूप आवडतात? तसं सांगायचं झालं तर माझं घरचंच उदाहरण आहे. माझे अंकल मावशीचे हस्बंड जे आहेत माझे अंकल, ते शो बघत असताना ते ऍक्च्युली मी रडत असताना ते रडल्यात. माझी मावशी सांगत होती हा किस्सा की अरे अंकल रडत होते आणि ते म्हणत होते की यार असंच असतं PG मधली लाईफ, आणि ते त्यांना ते असावा एक्सपिरियन्स सगळ्या गोष्टींचा. सो ते सगळं सांगत, आणि ते पहिल्यांदाच झालंय की या शोच्या, म्हणजे मी ह्या आधी शोज केल्यात, अनेक शोज केलेत, पण त्याच्याकरता जेवढे मला कमेंट्स नाही आले ना तेवढे मला ह्या शो मधनं जास्त कमेंट्स मला अवघ्या 14-15 दिवसातच मला कमेंट्स आलेत की यार या मालिकेमधलं तुझं काम खूप सुपर्ब आहे, खूप आवडतंय आम्हाला, आम्ही रिलेट करतोय. म्हणजे मला ऐकून छान वाटतंय त्या सगळ्या गोष्टी. आणि आफ्टर ऑल गायडन्स खूप चांगला आहे. वैभव सर आहेत आणि रायटर्स आमचे खूप छान आहेत. वैशाली मॅम, प्रियदर्शनी ताई, सगळेच खूप उत्तम लिहितात, त्यामुळे लोक खूप इझिली कनेक्ट पण होतात. माझ्या कॅरेक्टरबद्दल म्हणाल तर कम्प्लिटली डिफरंट असल्यामुळे मी ज्यांच्यासोबत ऑलरेडी काम केलं आहे त्यांचे मेसेजेस आले की स्वप्नील तू किती डिफरंट दिसतो या सिरियलमध्ये, तो भाषेचा लहेजा वगैरे, आणि इंडस्ट्रीमधले पण जे मोठे मोठे आहे कलाकार त्यांचे मला आउट ऑफ द ब्लू मेसेजेस आले की अरे भाई तू खूप छान काम करतोयस, तू कुठला विदर्भातला आहेस का भुसावळचा? मी म्हटलं नाही, मी कल्याणचा आहे, माझा जन्म नाशिकचा आहे पण ब्रॉटअप इन कल्याण. तो बोलता अरे पण मस्त करतोयस तू. याचं ॲक्च्युली श्रेय जातं आशिषला, जो माझ्या भावाची भूमिका करतोय. म्हणजे आमच्या ॲक्सेंटवरती त्या बिचाऱ्याने खूप मेहनत घेतली आहे. मला जमतंय नाही जमतंय मला माहित नाही, पण सांभाळून घ्या. पण हा आशिषला मी खरंच क्रेडिट देईन या गोष्टीचं, बिकॉज तिकडची लोक ऑब्व्हियसली, आम्ही थोडं कलोकियल करायचा प्रयत्न करतोय की इथल्या आणि तिथल्या सगळ्यांना समजायला आम्ही मध्य गाठायचा प्रयत्न करतोय. आम्ही विदर्भ आणि एक्झॅक्ट खानदेशी असं बोलत नाहीयेत, पण त्याच्या मागचं रिझन आहे की डॉट टू डॉट बोलायला गेलो की मे बी लोकांना कनेक्ट, एक लिबर्टी ती घेतली, टेलिव्हिजनची लिबर्टी आम्ही घेतली की ओव्हरऑल महाराष्ट्रासाठी काय बेटर राहील. सो पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय तरी आम्ही आमच्या परीने. सो प्लीज माफ करा. पण 5 जणींमध्ये असं कधी कधी एकटं वाटतं की त्या सगळ्यात मिळून त्रास देत असतात, असं काही होतं? नाही, ऍक्च्युली तो 5 जणींबरोबर शूट कमी करतो ऍक्च्युली. म्हणजे अजून तसे ट्रॅक्स आले नाहीत की 5 जणी एकदम एकत्र काम करत स्टार्टिंग सोडल्यास. म्हणजे तो अजून अडकला नाहीये त्याच्यात. मग तो माझ्यावरच दमलाय आता. मीच त्याला नाकीनं म्हणते. मग अजून बाकीच्या 4 अजून त्याने अनुभवल्या नाहीये तेवढ्या. तो पण लवकरच. आणि खूप मजा आली मला तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू. इट्स मज्जा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.